નથી बरोबर शेंबूड नाही पडायचा ना खाली. घरचं एडिटर असलं असंच होणार. नमस्कार. गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मागील भागात सिल्कचे लिफ्ट शिकवले होते. या भागात मी तुम्हाला जरदोसीचे लिफ्ट शिकवणार आहे. जरा व्हिडिओ मी खूप लेट टाकला कारण मीच आजारी होते, त्यामुळे व्हिडिओ लेट टाकले. त्याबद्दल सगळ्यांची माफी मागते. आता जरदोसीचे लिफ्ट शिकूया. चला तर बघूयात कसे करायचे जरदोसीचे. आज आपण जरदोसीचे लिफ्ट शिकणार आहोत, पण हा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे कारण लिफ्ट मी पूर्ण दाखवणार आहेत आणि याची जी टिप्स आहे जरदोसीची ती मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपण आज जरदोसीचे लिफ्ट बघणार आहोत. तर त्यासाठी मी ही जी जरदोसी आहे ही साधी जरदोसी पण चमकवाली जरदोसी आहे ही वापरली. त्यामध्ये गोल्ड आणि सिल्वर हे दोन मध्ये मी एकच लिफ्ट कसं तयार करायचं ते शिकवणार आहे. बघा, मी आता आपला साधा गोल्डन धागा मशीनचा तो वरती घेतलेला आहे. त्यामध्ये मी जरदोसीचा लोड भरणार आहे. पहिल्या त्यासाठी मी जरदोसीच यूज केलेली आहे. मी जरदोसी स्टिच करते. हे बघा कशी स्टिच करते ते पण बघून घ्या. एक साइड भरलेला आहे. आता ह्या दुसऱ्या साइडने आपण इथे मी नॉट देऊन घेणार आहे. मग आपलं लिफ्ट सुरू करणार आहे. आता मी काय करणार आहे, हे जे मी जरदोसीचे काप केलेले आहे, मी जी सुई निडल धरतीये ती जो आपण लोड टाकलाय त्याच्या आत धरलेली आणि त्यावरनं मी हे बघा अशा प्रकारे मी टाकते. पुढे जेव्हा जरदोसी सुईमधनं बाहेर काढल्यानंतर पुढे एक सपोज स्टिच घ्यायची, पुन्हा बॅकला यायचं, पुन्हा एक सपोज स्टिच घ्यायची. मी हाफ पार्ट सिल्वरने करणार आहे. मला जेवढे पाहिजे तेवढेच मी कट केलेले आहे. पुन्हा मी पुढे सपोज स्टिच घेते, बॅकला येते, पुन्हा सपोज स्टिच घेते. तुम्ही 1 बाय 1 पण करू शकता, म्हणजे एक गोल्ड एक सिल्वर असं पण लिफ्ट करू शकता. हे बघा एक साइड मी करून घेतलेली आहे. जिथपर्यंत मी लोड भरलेला होता तिथपर्यंतच मी लिफ्टचे केलेले आहे. तर आता मी शेवटला जी एंड नॉट जी असते आपली तीच रेग्युलर टाकते. दुसऱ्या साईडचं पण करून घेऊया. सेम इकडे जशी प्रोसेस केली तशीच इकडे करायची. मी एक साइड गोल्डने भरणार आहे. हे बघा, पुढे सपोज स्टिच, पुन्हा बॅकला आले, पुन्हा बॅकला सपोज स्टिच. मी जे रिपीटचा धागा घेते बॅक साइडला तो मी जरदोसीच्या कडेने घेते, जरदोसीच्या पुढे नाही घेते, ते लक्षात ठेवा. जर जरदोसीच्या पुढून घेतला तर लिफ्ट पूर्ण असं फाकल्यासारखे होईल, म्हणून मी बॅक साइडने घेते. काही काही बायकांचा प्रश्न असतो की पुढे सपोज स्टिच का घेतली पाहिजे. जर सपोज स्टिच घेतली नाही तर बघा मी दाखवते तुम्हाला. आता
हे बघा, मी यात टाकलं, सपोज स्टिच घेतली नाही तर हे पूर्ण असं वरती होतंय. त्यासाठी एक सपोज स्टिच घ्यायलाच पाहिजे. हे बघा, मी जे एक साइड सिल्वरने भरलेली होती ती जिथपर्यंत भरली तितकीच गोल्डची भरलेली आहे. माझं हे लीफ आता तयार झालेलं आहे. नॉट शेवटची टाकून घेते. हे लीफ तयार झाला. आता हा मधला जो स्पेस आहे हा असा दिसून खूप खराब दिसतो, तरी यामध्ये तुम्ही एकतर जरदोसीज भरू शकता किंवा लोड भरू शकता. म्हणजे बीट्सने तुम्ही हे डिझाईन करू शकता. आता हे बघा, मी जर जरदोसी भरली तर ती अशा प्रकारे दिसेल. अशा प्रकारे दिसेल ती जरदोसी. तर मी काय करते, झाला. पुन्हा पुढे एक सपोज स्टिच घेतली, बॅकला आले, पुन्हा एक सपोज स्टिच घेतली. मी काय केलं, क्रॉस मध्ये केलं आणि वरती मी एंड नॉट देऊ शकतो. क्रॉस मध्ये भरलं, गोल्डनच्या साईडने सिल्वर भरलं आणि सिल्वरच्या साईडने गोल्डन भरलं. आता याला मी बॉर्डर करणार आहे आपल्या सिल्कच्या धाग्याने, किंवा तुम्ही याला बॉर्डर सिल्कने करू शकता किंवा जरीने करू शकता. तर मी याला रेड कलरच्या सिल्कने बॉर्डर करते. हे बघा, आता मी म्हटल्याप्रमाणे मी सिल्कच्या धाग्याने, रेड कलरच्या सिल्कच्या धाग्याने बॉर्डर करते. आपल्या जरदोसी पासून लीफ तयार झालेला आहे. बघा, आता आपल्या जरदोसीचा लीफ तयार झालेला आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच असेल. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शेवटी एक टिप्स सांगते. आता तुम्हाला वाटलं असेल ह्यांचे इतके काप एकसारखे कसे आले, तर मी काय केलं, पहिल्यांदा लीफ ड्रॉ करून घेतला. मला जितका करायचा आहे तितका, त्याचे मी माप घेतले. पट्टीने किंवा बोटाने घ्या तुम्ही. बोटाने इतकी साईज घेतली, म्हणजे 1-2 सेंटीमीटरचे आहे. नाहीतर तुम्हाला नसेल जमत तर पट्टीने घ्या. आणि त्यावरती मी काय केलं, जितका माझा लीफ मोठा आहे त्याच्या निम्म्या पार्टची, म्हणजे सपोज माझा हा लीफ ची लांबी 2 सेंटीमीटर आहे आणि रुंदी ही 1.5 सेंटीमीटर आहे. त्याचा निम्मा हाफ पार्ट केला. मला हाफ सिल्वरने हाफ गोल्डनने करायचं होतं, तर ते मी मोजलं आणि त्याचे बरोबर, हे बघा, मी हे जे काप केलेले आहेत हे मी पट्टीवरती दाखवते, बरोबर हाफ आहे. 1/2 सेंटीमीटरच्या पुढे, म्हणजे 1.5 सेंटीमीटर इतकं काप आहे. मी असे मोजून केले. तुम्हाला हे नसेल जमत तर सरळ पट्टीने 2 मार्किंग करून घ्यायच्या 1-1 सेंटीमीटरच्या. तिथे ही आपली ही जरदोसी असेल ही अशी न्यायची आणि कट करायची. इतकी सोपी ट्रिक्स आहे. लीफचे दोन्ही साईड सेम सेम येणे. आज सांगितल्याप्रमाणे मी जरदोसीचे लीफ तयार केलेले आहे. तर तुम्हाला हे लीफ आणि त्या सोबत सांगितलेल्या ह्या ट्रिक्स कशा वाटल्या हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला मी आज जी लीफ सिरीज चालू केली आहे, यामध्ये नेक्स्ट लीफ सिरीजमध्ये आपण कटबिट्स आणि लीफ बघणार आहोत. तर तुम्हाला लीफ सिरीज सोडून दुसरं काय बघायला आवडेल हे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आज जो मी काही मराठी लुक केला आहे तो कसा वाटतोय हे पण तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तर यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटतोय किंवा अजून काय प्रोग्रेस पाहिजे हे पण तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू, धन्यवाद.